आषाढी वारीमध्ये जिथे सर्वसामान्य वारकरी विठ्ठल चरणी लीन होतात, तिथेच महाराष्ट्रातील राजकीय नेतेही वारीच्या वाटेवर पाहायला मिळतात। मतभेद विसरून पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून नेते मंडळी विठ्ठल नामाच्या गजरात दंग होतात। राजकीय गणितांच्या पलीकडे जाऊन नेत्यांनी धरलेली ही वारीची वाट नेमकी कशी आहे पाहूयात आमचा विशेष सेगमेंट वारी नेत्यांची मधून। विदर्भाचं पंढरपूरच्या विठ्ठलाशी एक वेगळंच नातं आहे, कारण विठ्ठलाची सासरवाडी विदर्भात मानली जाते। हीच समृद्ध वारीची परंपरा अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनीही मनोभावे जपली आहे। त्यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांच्यासह। पंढरीची या पुढारी न्यूजच्या विशेष वृत्तांतामध्ये आज आपण बोलणार आहोत राजकीय काँग्रेसचे खासदार बळवंत भाऊ वानखेडे। अनेक संकट राज्यावरती आलेले आहेत। जर बघितलं तर पाऊस उशिरा झाला, पाऊस झाला तर अतिवृष्टी झालेली आहे। तुम्ही काय विठ्ठलाकडे साकडं घालाल, काय मागणी कराल? विठ्ठल हा महाराष्ट्राचा तारणहार समजले जातो आणि विठ्ठलाकडेच लोकांची मागणी असते। आज जे शेतकऱ्यांवर परिस्थिती वळवल्या गेलेली आहे ती परिस्थिती अतिशय कठीण आहे। पाऊस नाही, पाऊस आहे तर कुठं अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकरी आज फार चिंतेत आहे। मी विठ्ठलाला हेच मागणं करेल की बा विठ्ठला, हे जे शेतकरी आहे, कष्टकरी आहे, यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी तुझ्याकडे हे धावा करतातच नेहमी, त्या पद्धतीनं आणि तू त्यांना साथसुद्धा देतं। म्हणून या वर्षीचं जे हे काही संकट आहे ते संकट तू निवार, असं मी विठ्ठलाला साकडं घालेल। वारीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। अनेक भाविक वारीमध्ये सहभागी होतात, मात्र तरुणाईची यामध्ये कमी संख्या दिसत आहेत। काय तरुणांना आवाहन करत वारीमध्ये सहभागी होण्यासाठी? हा आपला वारकरी संप्रदाय आहे आणि मित्रांनीही सांगितलं वारकरी संप्रदाय आहे आणि बाहेरची जी काही महाराज असतील किंवा इतर काही असतील ते सातत्यानं या वारकरी संप्रदायावर घाला घालण्याचं काम अलीकडे करतात। ते सगळं करत असताना आपण जर त्याच्याकडे तटस्थ भूमिकेने पाहिलं तर उद्या आपला वारकरी संप्रदाय हा नष्ट होईल। म्हणून मी युवकांना असं नम्र आवाहन करेल की आपला खरा वारकरी संप्रदाय आपण जपणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये घुसखोरी होऊन त्याचं विद्रुपीकरण किंवा एक वेगळं वळण त्याला लागलेलं आहे। ते लोक वारंवार अतिक्रमण करतात बाहेरच्या राज्यात। म्हणून मी युवकांना आवाहन करेल की आपला वारकरी संप्रदाय वाचला पाहिजे, जगला पाहिजे। कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।